नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाची आणि गंभीर घटना मी आपल्या समोर या ठिकाणी घेऊन आलोय आणि ते म्हणजे असं की महाराष्ट्रामध्ये सध्या गाजतोय तो बीड जिल्हा. आणि बीड जिल्हा यासाठी गाजतोय की या जिल्ह्यातल्या मस्साजोग या ठिकाणचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे. अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गाजतायत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातली जी काही गुंडगिरी आहे, दादागिरी करणारे आहेत, दहशत माजविणारे जे कोणी असतील यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं स्पष्टपणे विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, हे सगळ्या घटना घडत असताना आपण पाहिले की सुदर्शन घोले यातील आरोपी आहे, त्यानंतर विष्णू चाटे याला अटक करण्यात आली आहे. आणखी काही आरोपी, त्याच्यामध्ये 6 ते 7 आरोपी आहेत. या आरोपितांपैकी 4 आरोपी अटक आहेत, 3 आरोपी फरार आहेत आणि त्यांचा शोधण्यासाठी पोलीस पथक हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात गेलेले आहेत. परंतु पोलिसांना आरोपी सापडत नाही आणि यामुळं या आरोपींच्या पाठीशी बीड जिल्ह्यातले राजकीय मंडळी आहे असा सुद्धा आरोप सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार या ठिकाणी करतायत. विशेष म्हणजे जे आरोपींची नावं समोर येत आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सध्याचे राज्याचे मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असल्याचं सुद्धा बोललं जाते आणि त्यामुळं या घटनेला वेगळं रूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि हाय प्रोफाईल हा विषय झालेला आहे. कारण 3 वेळेस सरपंच असलेले संतोष देशमुख यांची ती हत्या झालेली आहे. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय हे सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. बेकायदेशीरपणे अनेक या ठिकाणी व्यवसाय सुरू आहेत, धंदे सुरू आहेत आणि विशेष म्हणजे याला सगळं राजकीय पाठबळ मिळतंय. बीड जिल्ह्यात वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होतोय, पत्त्याचे क्लब असतील, दारूंची विक्री असेल आणि विशेष म्हणजे रिव्हॉल्व्हरचे लायसन्स हे 1000 पेक्षा जास्त बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी देण्यात आलेले असा सुद्धा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे. परंतु या सगळ्या घटना आणि घडामोडी सुरू असताना महाराष्ट्रात बीड जिल्हा गाजलेला असताना आणखी एक घडामोड घडली आहे आणि ती म्हणजे अशी आहे की बीड जिल्ह्यातलं दैनिक वास्तव नावाचं एक दैनिक आहे, जे त्याचे संपादक जितेंद्र सिरसाट आहेत, जे रोखठोकपणे लिखाण करतायत आणि लोक सामान्यांची आवाज आणि भावना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या वर्तमानपत्रातून व्यक्त करतायत. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेले डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याचे ते सदस्य आहेत आणि त्यांना बीड जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या एक अधिकारी, महिला अधिकारी आहेत, ज्या आघाव असं त्यांनी नाव सांगितलेलं आहे. त्यांनी संपादक जितेंद्र सिरसाट यांना या ठिकाणी धमकी दिली आहे, त्यांना उद्धट भाषा वापरलेली आहे, असं हे गंभीर स्वरूपाचं प्रकरण या ठिकाणी घडलेलं आहे. विशेष म्हणजे संपादक जितेंद्र सिरसाट यांनी डीएस न्यूजची या ठिकाणी संपर्क साधलेला आहे, त्यांनी संवादही साधलेला आहे आणि त्यांचं जे त्या महिलांशी किंवा महिला कर्मचाऱ्यांशी जे संवाद झालाय, संभाषण झालंय, त्याची ऑडिओ क्लिप सुद्धा त्यांनी डीएस न्यूजला या ठिकाणी पाठवलेली आहे. विशेष म्हणजे ही ऑडिओ क्लिपमध्ये जे काही महिला कर्मचाऱ्याचं वक्तव्य आहे, त्या महिला कर्मचारी असं सांगतायत की मी जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे कलेक्टर ऑफिस बीड मधून आघाव मॅडम बोलते आणि तुम्ही तात्काळ तू माझ्या ऑफिसमध्ये ये, मी तुला काय ते सांगते. म्हणजे एकेरी भाषामध्ये संपादकाला त्या ठिकाणी बोललं जात आहे. संपादक त्या ठिकाणी सांगतायत की तुम्ही मला धमकी देतायत का, तर त्या महिला कर्मचारी सांगतायत तू इथे ये, तुला सगळं काही सांगते. अगदी धमकीच्या आवाजामध्ये, स्वरामध्ये ही ऑडिओ क्लिप या ठिकाणी आहे आणि या ऑडिओ क्लिपमध्ये जी महिला कर्मचारी बोलते ती बीड कलेक्टर कार्यालयातून मी कर्मचारी आघाव मॅडम बोलते असं स्पष्टपणे सांगते. काय नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये पहा. हॅलो. हॅलो, हा. शिरसाट आहेत ना? हो. झाला का आराम? आराम हो. नाही. मग कोण बोलता आपण? आगाव मॅडम बोलते मी, कलेक्टर ऑफिस बीड वरून. बोला ना. मग किती वेळा येतात मला भेटायला? तुम्हाला भेटायला मी? हा, तुम्हीच. कशामुळं? कशामुळे म्हणजे या नाही तर सांगते कशामुळे तर. हो. बर. बर काय बर? तुम्ही धमकी देता काय मला? धमकी नाही देत. आणि कशासाठी? हा, कशासाठी सांगते ना तुला. तू इथं ये व्हायला. तू काय इथं यायचं, इथं ऑफिसला. एकेरी भाषेत बोलायचं नाही. एकेरी भाषेत नाही, ऑफिसला यायचं. म्हणलं ना मी. तुम्ही कोण मला मानणार आहे म्हणून? किती वेळा देणार तू? तुम्ही मला मानणार ऑफिसला कोण? किती वेळा देणार ते सांग. तुम्ही मानणार कोण मला? तुलाच म्हणते, तूच म्हणते. हा, तुम्ही मला कसं काय मानता? तुम्ही कसं काय मानता मला? नातेवाईक नाहीयेस, तुला आवाजावा बोलायला मी. नाही, पण तुम्ही एकेरी भाषेत मला बोलता कसं काय? कशामुळे? एवढी प्रवृत्ती नीच आहे ही मला माहित झाली म्हणून तुला तू म्हणते मी. अच्छा. हा, अच्छा नाही तुझी दाखवते. अच्छा, आता तू ये, तू लवकर इकडे. बर. चालेल. भेटू आपण कलेक्टर साहेबांच्या कॅबिनला भेटू आपण. कलेक्टर साहेबाला लावताना बोलताना तू बातमी नाही लावलेली? त्यांच्या कॅबिनला आपण भेटू आता. त्यांच्या कॅबिनला तू भेटू लवकर ये, आपण. तू आत्ता ये तू.
अहो तुम्ही कोण आहेत किती वेळात मालक येतो? का माझे तुम्ही सांगा ना तुमच्यासाठी मी येऊन तुम्ही मला सांगता मी तू किती वेळात तुमच्याकडे येतो का तुला मला बोलून घ्यावं लागेल? बोलून घ्या ना. बरं ठीक आहे. हा बोलून घ्या मला. आता तुला चॅलेंज मी तुला 6 वाजता बोलवते. चॅलेंज हो लावून हो चालेल 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 येस येस चॅलेंज लावून तू 6 वाजता येत असतो. हो 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 ओके 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 येस येस. मित्रांनो, आपण ही क्लिप ऐकली असेल. हा फोन कॉल होता आणि विशेष म्हणजे वास्तवचे संपादक असलेले जितेंद्र सिरसाट यांनी हा डीएस न्यूजच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी आपल्याला पाठवलेला आहे. आणि विशेष म्हणजे या ऑडिओ क्लिपमध्ये जी धमकीवाजा भाषा कलेक्टर ऑफिसमधून बोलल्या जाते आणि विशेष म्हणजे आगाव नावाच्या महिला कर्मचाऱ्यांकडून बोलली जाते, यामुळे महाराष्ट्रात हा बीड जिल्हा नेमका कोणत्या दिशेनं चाललाय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. या घटनेचे पडसाद संपूर्ण पत्रकार संघटनेवर उमटलेले. अनेक बीड जिल्ह्यातल्या अनेक पत्रकारांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलेले आहे की एकीकडे बीड जिल्ह्यामध्ये खून होत आहेत, अपहरण होत आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, गोळीबार केला जातोय, अवैध धंदे त्या ठिकाणी केले जात आहेत, बेकायदेशीर धंदे केले जात आहेत आणि याविषयी आवाज उचलणाऱ्या पत्रकार आणि संपादकाला सुद्धा आता थेट शासकीय कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांकडून त्या ठिकाणी धमकीवाजा फोन जात आहेत. या प्रकरणाला नेमकं कोणत्या दिशेनं हा वळण लागणार आहे हे सुद्धा या ठिकाणी बघावं लागेल. आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याकडे वैयक्तिक लक्ष दिलेले आहे. आमदार सुरेश धस जे की भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा बीड जिल्ह्यातल्या या सगळ्या प्रकरणाविषयी विधानसभेमध्ये आवाज उचललेला आहे आणि त्यामध्येच आणखी एका प्रकरणाची आता ही भर पडलेली आहे. आणि त्यामुळं संपूर्ण पत्रकार असतील, संपादक असतील, हे राज्य सरकारला या ठिकाणी निवेदन देत आहेत आणि संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करा अशा पद्धतीचे सुद्धा निवेदन या ठिकाणी दिलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु अशाच घटना जर बीड जिल्ह्यात घडत राहतील तर बीड जिल्हा हा बिहार नव्हे बिहारच्या कुठेतरी पुढे गेलेला असेल अशी स्थिती आज या ठिकाणी दिसते आहे. मित्रांनो, ही ऑडिओ क्लिप तुम्ही ऐकली. परिस्थिती बीड जिल्ह्याची खरंच अशी आहे का? तुम्हाला काय वाटतंय? बीड जिल्ह्यात नेमकं काय चाललंय आणि अशा सगळ्या धमकीच्या, दादागिरीच्या, अपहरणाच्या आणि खुनांच्या घटनाला नेमकं कोण पाठबळ देते? ही एवढी दादागिरी आणि दहशत करण्याची हिंमत या कर्मचाऱ्यामध्ये, अधिकाऱ्यामध्ये आणि या तरुणांमध्ये येते कुठून? तुम्हाला काय वाटतंय? तात्काळ या प्रश्नाचं उत्तर तुम्ही निश्चितपणे द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची. ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि इथं तर चौथ्या स्तंभाचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न होतोय. यावेळेस तुमचाही आवाज सोशल मीडियाच्या माध्यमातून उचलला गेला पाहिजे, बाहेर आला पाहिजे आणि म्हणून तुमची कॉमेंट्स आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर तर येणारच आहे. परंतु जाता जाता विनंती करेल की तुम्ही डीएस न्यूज चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. माहिती आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर निश्चितपणे आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, व्हायरल करा आणि डीएस न्यूजला सहकार्य सुद्धा करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.